अमरावती शहरामधील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अमरावती शहरातील रेल्वे पूल जर आपण पाहिलं तर त्याला तडे गेलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा रस्ता जर आपण पाहिलं तर पूल बंद करण्यात आलेला आहे। अमरावती शहरातील राजकमल चौक असेल, जयस्तंभ चौक आणि दुसरीकडे जर आपण पाहिले तर रेल्वे स्टेशन चौकात जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे। जवळपास अनेक वर्षापूर्वी या पुलाचं बांधकाम झालेलं होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर या पुलाला तडे गेलेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर रात्री 12 वाजतापासून जर आपण पाहिलं तर हा पूल पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। दुचाकी असेल किंवा मग 4 व्हीलर वाहन किंवा मग जड वाहनासाठी हा पूर्ण बंद करण्यात आलेला आहे। रस्ता आपण बंद करण्यात आलेला आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने 15 ते 20 दिवसांपूर्वी जेव्हा लक्षात आलं होतं की या पुलाला तडे गेले तेव्हा जड वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आलेला होता, परंतु आता बांधकाम विभागाने पाहणी केल्यानंतर आता पूर्णतः हा पूल बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे शहरामध्ये जर आपण पाहिलं तर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। हा जयस्तंभ चौक आहे, याच पुलावरनं लोक जयस्तंभ चौकात जात होते। दुसरीकडे हा जर आपण इकडे बघितला आपण उड्डाण पुलाखाली तर हा महत्त्वाचा अत्यंत वर्दळीचा शहरातला बाजारपेठेचा राजकमल चौक आहे। याच मार्गावरून राजकमल चौकात लोक जात होते। इकडे जर आपण बघितलं तर चपराशीपुरा असेल, रुक्मिणीनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल आणि तिकडे बसस्थानकाकडे म्हणजे अमरावती शहरातील चारही भागातला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असा उड्डाण पूल आहे, परंतु या उड्डाण पुलाला तडे गेलेले आहेत, भेगा गेलेल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अपघात घडू नये यासाठी बांधकाम विभागाने हा रस्ता पूर्णतः बंद केलेला आहे। पोलिसांनी या ठिकाणी कठडे बॅरिकेडिंग्स केले आणि पोलिसांची देखील या ठिकाणी सुरक्षा लावण्यात आलेली आहे। आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं तर या पुलाचं नव्याने बांधकाम होण्याची देखील शक्यता आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।